नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू लॉ माइंडेड DNM आणि आपल्या IPR मॉड्यूल वाईज सिरीजमध्ये आज आपला फोकस आहे मॉड्यूल 2 च्या पार्ट 7 म्हणजेच ग्रांट अँड टर्म ऑफ पेटंट्स. आता विचार करा, आपण ॲप्लिकेशन फाईल केली, एक्झामिनेशन पास केली, ऑपोजिशन सुद्धा हरवले. मग आता पुढे काय? पेटंट फॉर्मली कसा मिळतो? आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट, जिथे बरेच स्टुडंट्स एक्झाममध्ये मार्क्स घालवतात, पेटंटची ही जी 20 इयर्सची लिमिट आहे ती एक्झॅक्टली कोणत्या दिवसापासून काउंट होते? तर चला आजच्या या सेशनमध्ये हा 13 मार्क्सचा टाइमलाईन ट्रॅप डिकोड करूया. एक परफेक्ट 13 मार्क्सचा एक्झाम आन्सरसाठी आपल्याला हा रोड मॅप पक्का फॉलो करायचा आहे. आपण बघणार आहोत द फिनिश लाईन म्हणजे सेक्शन 43, नंतर 20 इयर रूल, दी एक्झाम ट्रॅप, रिन्युअल फीज आणि शेवटी एक प्रॅक्टिकल उदाहरण डॉक्टर रमन्स टाइमलाईन. तर पहिला पॉइंट आहे द फिनिश लाईन, ग्रँट अँड सीलिंग अंडर सेक्शन 43. आन्सर शीटमध्ये पहिला हेडिंग द्या सेक्शन 43. जेव्हा तुमची ॲप्लिकेशन एकदम ऑर्डरमध्ये असते, सगळ्या रिक्वायरमेंट्स पूर्ण होतात, तेव्हा कंट्रोलर पेटंट ग्रँट करतो. नंतर पेटंट ऑफिसचा ऑफिशियल शिक्का म्हणजे सील लागतो, ज्यातून तुम्हाला सर्टिफिकेट मिळतं. आणि शेवटी हे ग्रँट ऑफिशियल जर्नलमध्ये पब्लिश होतं. हे 4 स्टेप्स आहेत ना, ते एक्झाममध्ये एकदम क्लिअर दिसले पाहिजेत. आता एक खूप क्रुशियल पॉइंट म्हणजे ॲक्रुअल ऑफ राईट्स. हा पॉइंट आन्सर शीटमध्ये नक्की आलाच पाहिजे. लक्षात ठेवा, ॲप्लिकेशन पेंडिंग असताना म्हणजे जोपर्यंत ग्रँट मिळत नाही तोपर्यंत आपण कोणावरही इन्फ्रिंजमेंटची केस करू शकत नाही. पण एकदा ग्रँट झाला की रेट्रोस्पेक्टिव्हली म्हणजेच मागे जाऊन आपण डॅमेजेस क्लेम करू शकतो. म्हणजे डेट ऑफ पब्लिकेशनपासून ते ग्रँटपर्यंतच्या काळात जे काही नुकसान झालं आहे ते सगळं रिकव्हर करता येतं. किती भारी आहे ना हे? आता पुढचा महामहत्वाचा टॉपिक टर्म ऑफ द पेटंट आणि तो एक्झाम ट्रॅक. बघा, कानून कधीही लाईफटाईम मोनोपोली देत नाही. सेक्शन 53 आणि ट्रिप्स अग्रीमेंटनुसार भारतात सर्व पेटंट्सचा युनिफॉर्म टर्म एक्झॅक्टली 20 इयर्स आहे. एकदा हे 20 वर्ष संपले ना की इन्व्हेन्शन पब्लिक डोमेनमध्ये जाते आणि मोनोपोली संपते. आणि हो, एक्स्ट्रा मार्क्ससाठी एक सॉलिड हिस्ट्री पॉइंट नक्की लिहा. 2002च्या अमेंडमेंट आधी फार्मास्युटिकल प्रोसेस पेटंट्ससाठी हा टर्म खूप कमी होता, म्हणजे तो फक्त 5 ते 7 वर्ष होता. पण ट्रिप्स अग्रीमेंट नंतर भारताने हा रूल बदलला आणि सगळ्या इन्व्हेन्शन्ससाठी हा टर्म 20 वर्ष केला. हा पॉइंट एक्झामिनरला खूप इम्प्रेस करेल. आता येऊया त्याच पॉइंटवर जिथे मार्क्स जातात, द एक्झाम ट्रॅप, कॅल्क्युलेटिंग द टर्म. ही आहे सर्वात मोठी एक्झाम ट्रिक. हे जे 20 वर्ष आहेत ते कधीपासून काउंट होतात? डेट ऑफ ग्रांटपासून नाही. डेट ऑफ ग्रांट इज द कम्प्लिटली रॉंग स्टार्टिंग पॉइंट. हे प्युअरली आणि स्ट्रिक्टली डेट ऑफ फायलिंग ऑफ ॲप्लिकेशनपासून काउंट होतात. ज्या दिवशी तुम्ही फॉर्म भरला तिथून तुमचा टायमर चालू होतो. एक्झामिनरने कितीही कन्फ्यूज केलं ना तरी हा रूल एकदम पक्का लक्षात ठेवायचा आहे. फायलिंग डेट, दॅट्स इट. पुढचा पॉइंट आहे रिन्युअल फीज, कीपिंग इट अलाइव्ह. आता पेटंट मिळाला म्हणजे काम संपला असं होत नाही. ते 20 वर्ष मेंटेन करण्यासाठी सरकारला दरवर्षी एक टॅक्स द्यावा लागतो, ज्याला आपण रिन्युअल फीज म्हणतो. ही एक ॲन्युअल स्टॅच्युटरी टॅक्स आहे. जर पेटंट ग्रँटेड असेल तर हा मेंटेनन्स टॅक्स भरणं एकदम मॅन्डेटरी असतं, ते पेटंट जिवंत ठेवण्यासाठी. आणि जर दरवर्षी फी नाही भरली तर इवन विदिन द 6 मंथ्स ग्रेस पिरियड तर तुमचा पेटंट लॅप्स होतो, म्हणजे डेड होतो. म्हणजेच ते 20 वर्ष पूर्ण होण्याच्या आधीच इन्व्हेन्शन कम्प्लिटली पब्लिक डोमेनमध्ये जाईल आणि तुमची सगळी मोनोपॉली संपून जाईल. इट्स गेम ओव्हर. आता द क्लायमॅक्स, डॉक्टर रामन्स टाइमलाईन. हा प्रॅक्टिकल अप्रोच खूप गरजेचा आहे. एक्झाममध्ये 13 मार्क्स फिक्स करण्यासाठी हा एक्झॅक्टली एक्झाम्पल लिहा. डॉक्टर रमनने एक रोबोटिक आर्मसाठी 1 जानेवारी 2010ला ॲप्लिकेशन फाईल केला. पेटंट ऑफिसने वेल घेतला आणि ग्रँट 1 जानेवारी 2015ला दिला. तर प्रश्न असा आहे, हा पेटंट एक्सपायर कधी होईल? आणि जर 2020 मध्ये त्यांनी रिन्युअल फीज भरणं थांबवलं तर काय होईल? आता हे कॅल्क्युलेशन बघा. डॉक्टर रमनचं पेटंट स्ट्रिक्टली 1 जानेवारी 2030ला एक्सपायर होईल. कारण सेक्शन 53 नुसार कॅल्क्युलेशन स्ट्रिक्टली फायलिंग डेटपासून म्हणजे 2010 पासून होते. त्यांनी जे 5 वर्षामध्ये वेटिंगमध्ये घालवले ते त्यांना परत मिळणार नाहीत. आणि दुसरा प्रश्न, जर 2020 मध्ये त्यांनी रिन्युअल फी भरणे थांबवले तर पेटंट तिथेच लॅप्स होईल आणि फुकटमध्ये ते पब्लिक डोमेनमध्ये जाईल. हे क्लिअर झालं? आणि शेवटी कन्क्लुजन अँड एक्झाम टिप. शेवटी कन्क्लूड करताना नक्की लिहा की पेटंट ग्रांट ही एक प्रोसिजर आहे, पण त्याची टर्म आणि सर्व्हायवल हे स्ट्रिक्टली फायलिंग डेट आणि रिन्युअल फीजवर आधारित असते.
एक्झाममध्ये 13 मार्क्ससाठी स्क्रीनवर दिसणारी चेकलिस्ट नक्की वापरा. या पार्टची एक डिटेल PDF आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिली आहे, लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे. जर हा कन्सेप्ट एकदम क्लिअर झाला असेल तर या एक्सप्लेनरला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये सांगा पुढचा पार्ट लवकर आणू का. आणि जाण्यापूर्वी एक विचार करा, एखादा कोटी रुपयांचा पेटंट फक्त एका छोट्या रिन्युअल फीच्या अभावी लॅप्स होऊन पब्लिक डोमेनमध्ये गेला तर किती मोठा लॉस होईल ना. कीप लर्निंग, स्टे लीडर. जय हिंद, जय महाराष्ट्र.